इस चीजों का पर ध्यान रखना होगा, फोकस करना होगा खास करके। वासुदेव देखिए बात करेंगे आंग्रे यहाँ से, और बल्लेबाजी की बात कर लेंगे तो यहाँ और उनका साथ देने के लिए यहाँ से संदीप पाटिल से दो पतुर सलामी बल्लेबाज। और गेंदबाजी की बात कर लेंगे, गेंदबाज में आते हुए शुभम डाके देखिए यहाँ से अच्छा था। देखिए बात करेंगे पिछला प्रीमियर लीग कंप्लीट हुआ यहाँ से। अंपायर की तरफ से देखिए संदीप पाटिल सर, रोहन पाटिल सर देखिए इस मैच में अंपायरिंग के लिए उतरे हैं। पहला गेंद देखिए लेन के यहाँ पर कंचन सर यहाँ पर दूर से यहाँ पर रखा गया बल्लेबाज से, यहाँ पर अच्छा सोच यहाँ पर जितना दूर रखा जाए तो उतना बेहतर से। इस बार देखिए फुल लेंथ है यहाँ से शॉर्ट मिडन पर देखिए सचिन डायरेक्ट हिट करना चाहते थे, शॉर्ट कवर पर देखिए गेंद को रोका गया यहाँ पर से। एक रन आता हुआ यहाँ से। अब मैच की बात करेंगे तो जहां पर 5 ओवर का मुकाबला है तो फिर टीम चाहेंगे यहाँ पर 50 के ऊपर पहुंचना। और एकदम से देखिए इस मैदान से वाकिफ है, अभी भी देखिए लीग कंप्लीट हुआ जहां आपने यहाँ पर समय दिए, बल्लेबाजी किए, गेंदबाजी किए, फील्डिंग किए, और समय की देखिए 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर कंप्लीट करना है। सात 50 पे देखिए पहला गेंद गिरता हुआ यहाँ से। और अंपायर भी देखिए मैदान के अंदर आपको वार्निंग देंगे अगर आप रेड चुन की तरफ जाते हो, अगर ज्यादा समय लेकर जाते हो। हर चीज के ऊपर गौर रखना होगा यहाँ से आपको। कंचन सर देखिए बात करेंगे, यहाँ पर भी मोटर बाइक आप देख सकते हो, बिग ट्रॉफी आप देख सकते हो यहाँ से, 3 स्पोर्ट्स साइकिल आप देख सकते हो यहाँ से। इस बार देखिए अक्रॉस द लाइन खेलने गए थे यहाँ से, और कहीं ना कहीं यहाँ पर देखिए शॉर्ट सिलेक्शन से चुकते हुए यहाँ से। और पहला ओवर देखिए यहाँ से चलता हुआ 1 रन बना यहाँ से। बहुत बढ़िया गेंदबाजी, नियंत्रण गेंदबाजी यहाँ पर तारीफ करना चाहेंगे शुभम डाकी, लंबी रनअप के साथ है। लेफ्ट में गेंदबाज है, इस बार देखिए खींचकर मारा यहाँ से, फील्डर थे शॉर्ट स्ट्राइक कवर पर लेकिन उन्हें पिट करते हुए यहाँ से और गेंद को पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। क्या बढ़िया यहाँ पर टाइमिंग था यहाँ से, सचिन रविंद्र का याद दिला दिया। न्यूजीलैंड के जो बल्लेबाज ने शतक लगाए, खास करके रबाडा के खिलाफ जो ड्राइव कर रहे थे, माइकल जेनसन के खिलाफ यहाँ पर शो। ये देखिए इस बार फ्लाइट दिया था यहाँ से, आमंत्रण को स्वीकार किया यहाँ पर, फ्लाइटेड 6 रन देखिए आता हुआ मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ को चिरता हुआ। करतोय आणि त्यांच्या समेत मेघनाथजी डाकी बोरकार यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। हाँ तो चलिए दीपक जी मुकल साहब देखिए बात करेंगे, उनके साथ साथ है आज सभी मेहमानों को देखिए तहे दिल से स्वागत यहाँ से। चलेंगे टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर से पहला ओवर का देखिए खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 11 रन बना है। कंचन सर एक अच्छा शुरुआत कह सकते हैं, भलाई देखिए धीमा यहाँ पर पहला 4 गेंद पर 1 रन आया था, लेकिन आखिरी की 2 गेंद के ऊपर देखिए यहाँ से छक्का आया और उसके साथ साथ देखिए चौका आया यहाँ पर से।
और बल्लेबाज देखिए यहाँ से बात की हमने लेफ्ट हैंड बैटर्स यहाँ पर रचिन रविंद्र देखिए बात करेंगे आज क्या कमाल की बल्लेबाजी की भाई यहाँ से। न्यूजीलैंड साउथ अफ्रीका के बीच में देखिए सेकेंड सेमीफाइनल मुकाबला जो जीत कर आएगा सीधा हिंदुस्तान के साथ है चैंपियंस ट्रॉफी का फाइनल मुकाबला खेलेगा। इस बार देखिए खींचकर मारना चाहते थे शॉर्ट लेग पर देखिए कैच, पहला सफलता देखिए यहाँ से हाथ लगता हुआ यहाँ पर वासुदेव आंग्रे देखिए जिनका विकेट गिरता हुआ यहाँ से। विकेट देखिए पहला विकेट गिरता हुआ यहाँ से खास करके वासुदेव अंग्रे देखिए जिनका विकेट गिरा, लेकिन संदीप पाटिल देखिए 4 गेंद पर 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पहला विकेट देखिए 11 पर गिरता हुआ यहाँ से, और जहां पर देखिए करण रन रेट देखिए देख सकते हो 943 के औसत से चलता हुआ, जब पहला ओवर में देखिए 11 आया था। तो चलिए मंगेश घरत साहब देखिए जिनके जिक्र हम आते आते ही किए भाई यहाँ पर शेयर एवं जोड़ी शक्ति दादा मात्री के साथ साथ देखिए मंगेश घरत साहब उप सरपंच देखिए बात करेंगे, और इस वक्त देखिए तशरीफ रखते हुए सहर्ष स्वागत आहे विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि A1 जोडी पुरस्कृत आपण जी स्पर्धा पाहिली ग्रुप ग्रामपंचायत विंदणे त्याचे सर्व भाई मंगेश मधुकर घरत यांचा आम्ही शब्द सुमनानं स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय। चलिए बहुत बढ़िया देखिए हमारी ये एकता की बहुत बड़ी मिसाइल है संयम घरत सर। 11 पर देखिए विकेट घपाई यहां से, और हल्के हाथों से देखिए यहां से खेला गया। 1 रन लेते हुए यहां से, ये भी अच्छा सोच है भाई यहां से, क्योंकि संदीप पाटिल अगर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, संदीप अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, तो यहां से प्रेम को ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं। यहां से बस एक प्रेम प्रतिज्ञा देते जाइए। यहां से वेदांत टाके देखिए यहाँ पर गेंदबाजी के आते हुए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए ग्रुप ग्राम पंचायत देखिए बात करेंगे विंध्य प्रीमियर लीग में क्या कमाल की गेंदबाजी की थी कांचन सर, दिल जीता था उन्होंने। खास करके देखिए चैतन्य पाटिल सीरीज थे, लेकिन कल शायद उनका टीम है कंचन सर 6 गेंद पर 3 बनाना कठिन हो गया। और ये चले भाई 4 आता भाई, यही तो बात छेड़े थे संदीप पाटिल लेके अच्छा लय में यहाँ पर देखते हुए 4 रन। नहीं बिल्कुल देखिए शिवाजी महाराज से छत्रपति शिवाजी महाराज है, इन्होंने हमें ना सिखाया यहाँ पर संघर्ष करना। और ये चले ऊंचाई ली और लंबाई भी लेकर जाता हुआ, यहाँ से देखिए झलक भी है और फलक भी है, और ये बैटर ही कुछ अलग ही है भाई। यहाँ पर संदीप पाटिल के बल्ले से आता हुआ यहाँ पर गगनचुंबी छक्का। आणि पहा प्रेक्षकांसाठी प्रत्येक आयवा कॅच साठी 200 रुपये आहेत। दीपक हसुराम घरत यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला 200 रुपयाचा कॅश प्राइज। दीपक दादा घरत देखिए बात करेंगे एडवोकेट से, इनकी तरफ से खास करके बाहर कैच पकड़े 200 रुपया जीती यहाँ पर से। और संदीप पाटिल देखिए क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए, और पहले देखिए छक्का दागे ऑन साइड पर, उसके बाद देखिए यहाँ पर सिंगल लेते हुए, और कंचन सर रिस्क भरी बल्लेबाजी कर रहे हैं। कहते ना जिंदगी में रिस्क और रिस्क ये होना बहुत जरूरी है, और वो संदीप पाटिल देखिए बल्लेबाजी से दिखा रहे हैं यहाँ से। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। तेईस पर देखिए पहला विकेट से सेकेंड ओवर की देखिए बात करेंगे यहाँ से अंतिम गेंद आखिरी गेंद, और सेंसिबल क्रिकेट देखिए प्रेम यहाँ से नहीं, अच्छी सोच है भाई यहाँ से।
कहते ना दूसरे के महिलाओं में गुलामी करने से बेहतर है खुद के झोपड़ी में राज करो। सिंगल बनाएंगे तो राज करेंगे। आने वाला 3 ओवर में फिर से ये साझेदारी आपको देखने को मिलेगा। स्कोर देखिए जाकर बना है, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 24 रन बनाए हैं। और पहला 2 ओवर के लिए देखिए बात करेंगे 9 मिनट से ज्यादा समय लिया गया है, तो आखिरी देखिए 10 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करना होगा। फील्ड खोला रखिए टीचे। तीसरा ओवर का पहला गेंद देखिए, थोड़ा सा देखिए लेन को आगे रखे थे यहाँ से। अच्छा यहाँ पर देखिए अगर गुल्लेन से शॉर्ट ऑफ लेन से थोड़ी आगे रखते हो ना, गुल्लेन से आगे रखोगे तो थोड़ा कठिन बनेगा। शॉर्ट ऑफ लेन से आगे वही रहता है, आपको गुल्लेन उसके आसपास उतना कठिन नहीं रहता है। यहाँ से लेन भरी गेंदबाजी यहाँ से, और टेनिस गेंद देखिए हमेशा अतिरिक्त उछाल लेता है यहाँ से। ओ क्या बढ़िया देखिए यहाँ से गेंदबाजी में देखिए आते हुए गेंदबाज शुभम डाके देखिए यहाँ से पहला ओवर पे गेंदबाजी किए थे यहाँ से, और सेकेंड स्पेल देखिए खुद के लिए टीम के लिए तीसरा ओवर है। 2 गेंद पर कोई रन नहीं यहाँ से। कंचन सर ये थोड़ा सा निराश जताएगा। संदीप पाटिल लेके अच्छे टच में बल्लेबाजी कर रहे हैं, 7 पर 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 4 गेंद पर 2 रन, थोड़ा सा प्रेम गायकवाड़ को देखिए संघर्ष करना पड़ा। शॉर्ट लेग पर देखिए यहाँ से टाइमिंग अच्छा नहीं हो पाया। यहाँ पर बल्ले का मुंह जल्दी बन के यहाँ से, और सफलता हाथ मिलता हुआ यहाँ से शुभम डाकू को देखिए यहाँ से। चलिए क्या बात है। यहाँ पर देखिए हमारे यवन जोड़ी संदीप सेठ पाटिल देखिए यहाँ से बात करेंगे, सुमित दादा पाटिल देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया देखिए ग्रामीण का हंगामा जहाँ से पहला देखिए बात करेंगे यहाँ से ग्रुप ग्राम पंचायत देखिए विन प्रीमियर लीग एक बड़ा धमाका गया, उसके बाद है ग्रामीण का धमाका देखिए यहाँ से श्री छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी 2025 है। और शुभम टाकी देखिए यहाँ से बता रहे हैं ताकि 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 रे, अभी भी हमारी सेकंड स्पेल का 3 गेंद है बाकी। अब लेफ्ट हैंड बैटर को बुलाया गया यहाँ से मनोज रसाल देखिए यहाँ से बात करेंगे बल्लेबाजी में आते हुए यहाँ से 1 रन आता हुआ यहाँ से। अब संदीप पाटिल लिखेंगे, बड़ा दिलचस्प रहेगा इनकी बल्लेबाजी। कहते ना जिंदगी में जोखिम लेना बहुत जरूरी होता है, कभी कभी हालत ऐसा बना देता है। और जोखिम सबसे कहते कहा जाते हैं ना, जिंदगी में जोखिम लेना, और जोखिम ही आपका डाउन पेमेंट होता है। और जो जोखिम लेता है उसी तुरंत देखिए रिजल्ट मिलता है, ऊंचाई लिया लंबाई भी लेता हुआ यहां से देखिए 1 के 47
जे कांचन सर बात करेंगे, एकदम से लेन को आगे रखा था, ओवर पिच। चलिए तैयार से ड्राइव यहां से देखिए करते हुए हल्के हाथों से यहां पर से एक रन देखिए यहां से आता हुआ, और टोटल देखिए सागर पहुंच गया यहां से 32 रन, 3 ओवर कंप्लीट है यहां से। और पानी लेकर 12 खिलाड़ी चाहिए यहां पर से, 3 ओवर कंप्लीट है यहां से, 12 खिलाड़ी यहां पर पानी लेकर चाहिए। 32 रन बनाए हैं। आने वाला देखिए 12 गेंद अभी भी CS है, लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा दोनों कप्तान से, यहां से आपको भी एक कॉल देना चाहेंगे निश्चित रूप से यहां पर। खास करके सेकेंड मैच का जाए तो कंचन सर कुड़ावे खारकोपर के बीच में थोड़ा चेंजअप है लॉर्ड्स में, कहना कहीं यहाँ पर से देवा और टीम और खारकोपर के बीच मैच रहेगा। चलिए चला आपण या वेळामध्ये सन्मान करूया विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि A1 जोडी पुरस्कृत। आपण मागील आठवड्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश मधुकरजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी सोमनाथ मात्रे आणि हेमंत घरत यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते भाई मंगेश घरत यांचा आपण सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा, एक नव्हे तर टोटल 2 बाईक ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या आणि आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना देखील ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला बाईक पाहायला मिळाली, त्या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार मंगेश मधुकरजी घरत यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल। सातत्याने या विभागामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आम्ही पाहत आलो आणि आज देखील राजा शिवछत्रपती चषकामध्ये ते उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करताना पाहू शकाल। स्क्रीनवरती तुम्ही मंगेश मधुकरजी घरत यांना पाहताय, जे विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे आणि सातत्याने क्रीडा क्षेत्रावरती त्यांचं प्रचंड प्रेम राहिले आणि त्यांचा सन्मान वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय। थँक्यू सो मच मंगेशजी घरत, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक शक्ती मात्रे आणि मंगेशजी घरत A1 जोडी यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी देखील 2 व्हीलर बाईक आणि 2 सायकल पुरस्कृत झाल्या, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार। चलिए बात करें यहाँ पर खास सम्मान, उसके साथ साथ देखिए चलेंगे मैच की तरफ। यहाँ से चौथा ओवर देखिए चलता हुआ यहाँ से, और बल्लेबाज देखिए संदीप पाटिल जब तक है बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर शॉर्ट कवर के ऊपर से खेला गया, यहाँ पर से वाइड इस कवर से देखिए जब तक इन वापस आता तब तक देखिए यहाँ से रन आता हुआ यहाँ से। अच्छी यहाँ पर कप्तान की देखिए सोच, यहाँ पर थोड़ा सा शॉर्ट एक्स्ट्रा कवर को देखिए यहाँ से सीधा रखा है, और जहां पर चलिए मच्छिंद्र दादा ठाकुर इनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए VIP डैश में तशरीफ रखिए, स्वागत है। 34 पर देखिए यहाँ पर 2 विकेट गवाई यहाँ से, 3 ओवर देखिए तीसरा गेंद यहाँ पर हो चुका है, लेकिन से और इस बार देखिए खींचकर मारा है, ऊंचाई लिए, लंबाई की कमी यहां से। ओ क्या अच्छी यहां से देखिए छोटा यहां पर से, लेकिन दिल तो टूटेगा भाई यहां से, क्योंकि पता यहां से बैटर की बात करेंगे तो यहां से संदीप पाटिल देखिए यहां से अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं, और मनोज रसाल देखिए उनका साथ देते हुए। संदीप पाटिल की बात करेंगे 13 गेंद पर देखिए 32 रनों पर बल्लेबाजी करते हुए। अगर वही मनोज रसाल की बात करेंगे 1 पर 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अभी भी सुपर की देखिए बात करेंगे यहां से 2 गेंद से बहुत बढ़िया देखिए यहां पर संदीप पाटिल का अपर्श व्हाट इनिंग्स। और ये चलिए भाई मौका दिया था, फिर से एक बार खींच कर मारा यहां से, मैं तेरी मेहनत तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा डीजे ठुक छोटा।
यहाँ पर देखिए बात करेंगे 6 रन आता हुआ यहाँ से। समर्थक तो आपके यही कहेंगे भाई अच्छा कैच छोड़ ली रे बाबा, कैच छोड़ ली, क्योंकि जो कैच छूटा था कंचन सर कहते ना चुकीला माफी नहीं, आप गलती की हो तो फिर कीमत तो भोगना पड़ेगा। लेकिन क्रिकेट में क्या हो जाता है देखिए यहाँ से फिर से काउ कॉर्नर में खेला, यहाँ से 2 रन आता हुआ। गलती एक खिलाड़ी करता है लेकिन पूरे 11 खिलाड़ी को भुगतना पड़ता है। लेकिन कोई भी खिलाड़ी देखिए गलती करने आता नहीं टीम के लिए, लेकिन क्रिकेट एक ऐसा चीज है दोस्तों, आपको पल में हीरो पल में विलेन बना देता है। क्या छोटा था फील्डर की बात करेंगे तो यहाँ से टोटल देखिए 44 बना है, 44 देखिए डबल 4। अभी ठाकुर देखिए क्या छोड़े थे यहाँ से 44 रन देखिए यहाँ से बना है। बिमर थोड़ा सा चेक किया जा रहा है देखिए यहाँ से, ऊपर तो कंप्लीट है लेकिन डिसीजन थोड़ा पेंडिंग है। सेफ है गेंदबाज से, बैटर देखिए एकदम से फोल्ड हुए थे, पिछला पैर आगे का पैर भी देखिए यहाँ से और हल्के से फनफुट पर भी थे। बहुत बढ़िया अच्छी अंपायरिंग देखिए यहाँ से दीपक पाली सर, ज्यादा समय नहीं लिए, हटा 7 की घटा। और इसको देखिए बात करेंगे यहाँ से 11 के औसत से 44 तक पहुंचे हैं। अगर इसी औसत से जाते हैं कंचन सर तो फिर उतना बड़ा तो नहीं टोटल कहा जाएगा, लेकिन एक फाइटिंग टोटल तक पहुंच जाएंगे, 55 तक पहुंच जाएंगे। लेकिन हर टीम चाहते हैं कंचन सर 5 ओवर में कम से कम कि 60 तक पहुंचे, 12 का औसत एवरेज बरकरार रखे यहाँ पर। चलिए संयम गरज सर, अगला मैच का थोड़ा सा टॉच के लिए यहाँ से जो 2 टीमों के बीच में खेला जाएगा कॉल करके लीजिए। डबल 4 44 रन, डबल 4 44 रन के बाद नहीं, मुझे लगता है कुछ दूसरा जानकारी लेना चाहते हो। इस ओवर पर देखिए 12 आया क्योंकि एक छक्का है और डबल डबल ट्रिपल है, और 3 ओवर में देखिए 32 था, यहाँ से 12, कुल स्कोर देखिए डबल 4 44 रन। कोई बात नहीं, मैदान के अंदर उतना। और उसके साथ देखिए फिर से एक बार ऊंचाई भरी है और लंबाई भी लेता हुआ यहाँ से मार दे टांगे वाला दुश्मन क्या करेगा, जब 2 से ऊपर वाला यहाँ से मनोज रसाल के बल्ले से आता हुआ 6 रन। तो चलिए यहाँ पर टीम का स्कोर देखिए 50 और यहाँ पर संदीप पाटिल देखिए 40 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मनोज रसाल देखिए इनके बल्ले से छक्का, और देखिए गली पॉइंट गली से निकलता हुआ यहाँ से गेंद को तो रोका गया पैरों से यहाँ से, लेकिन जब तक गेंद वापस लौटता तब तक कितना रन कंचन सर बहुत तेजी से भागे हैं, और ये 3 रन में कहूंगा बड़ा कठिन था। यहाँ पर रनिंग बिटवीन बहुत बढ़िया यहाँ से स्कोर देखिए 53 तक पहुंचा है, लेकिन से अर्धशतक क्या बनेगा यहाँ से आज का नाइट का। यहाँ से पहला मैच 40 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर संदीप पाटिल यहाँ से, लेकिन वही मनोज रसाल की बात करेंगे 10 पर बल्लेबाजी करते हुए। अभी तक देखिए बात करेंगे कोई अर्धशतक किसी खिलाड़ी का नाम नहीं है, और खराब गेंद लेने का देना पड़ गया यहाँ से वाइड देखिए, और उसके साथ देखिए 4 रन आता हुआ यहाँ से, कुल 50 आता हुआ। सुमित ठाकुर देखिए यहाँ से 58 रन तक टीम का स्कोर पहुंच गया, निराश रहेंगे अपने आप से, बड़ा पंजा देखिए यहाँ से। उसके बाद देखिए खींच कर मारा है, लेकिन एलिवेशन अच्छा नहीं मिला यहाँ से। मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। संदीप पाटिल का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था। चला पुढची मॅच
ग्रुप आवरे टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान खारकोपर. चला हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत पहिल्या इनिंग नंतर. तत्पूर्वी आपण कॅप्टनला इन्व्हाइट करतोय, लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. देवा ग्रुप आवरे टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान खारकोपर. हे सत्र संपल्यानंतर आपल्याला टॉस करायचं आहे. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे विनंती करतोय आवरे टीमला आणि खारकोपरच्या कर्णधारला की आपण लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. धन्यवाद. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ से कैच देखिए बाउंड्री लाइन पर लिया गया. एलिवेशन शायद दे नहीं पाए यहाँ से. 58 पर 3, लेकिन कांचन सर फिर भी खुश रहेंगे. नसीब दादा सालवे देखिए हम देख सकते हैं यहाँ पर. नसीब दादा स्वागत है आपका भी. स्लोअर बाउंसर देखिए यहाँ से, इससे कहते हैं तीखा बाउंसर, गर्दन को चीरता हुआ निकला यहाँ से. और बहुत बढ़िया देखिए जिस सुमित ठाकुर देखिए थोड़ी सी नाखुश थे अपने आप से, खास करके जो पंजा गया था, लेकिन उसके बाद संदीप पाटिल का देखिए विकेट निकाला. इसलिए तो कहा जाता है मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, और समस्या का हल तभी होता है जब आप संघर्ष करते हो. अभी भी 2 गेंद शेष है और नए बल्लेबाज के यहां से संदेश पाटिल. ओ खींचकर मारा संदेश पाटिल. देखिए यहां से वाटर शॉट, यहां से हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, और गेंद को छक्के के लिए उड़ाई. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहां से हवा हवाई और गेंद को देखिए छक्के के लिए उड़ाया था यहां से. बहुत बढ़िया देखिए एलिवेशन भी था यहां पर. संदेश पाटिल टीम का स्कोर देखिए 64 64 तक देखिए यहां से पहुंचता हुआ. लेकिन अभी देखिए एक गेंद से ऐसे यहां से आखिरी गेंद इनिंग का. ड्राइव किया यहां से, मिड ऑफ नहीं है. लंग ऑफ से जब तक वापस आते तब तक देखिए तेजी से दूसरा रन कंप्लीट होता हुआ. हल्की सी चूक यहाँ पर तीसरे के लिए भी भागेंगे यहाँ पर, और तीसरा रन भी यहाँ से कंप्लीट होता हुआ. चौथे के लिए भागते हुए, लेकिन नहीं, चौथा नहीं बनेगा भाई. लेकिन देखिए जहाँ सिंगल होना था वहाँ डबल भी बना और ट्रिपल भी बन गया भाई यहाँ से. तो कुल टोटल देखिए सागर पहुंच गया 67. देखिए यहाँ पर 68 का टारगेट है. और कमेंट्री बॉक्स पर आज तारा टीम भी निश्चित रूप से जुड़ेंगे, और तारा की आवाज देखिए रोशन पाटिल सर जुड़ रहे हैं, और संयम घर सर की तरफ चलेंगे यहाँ पर, जहाँ पर अगला मैच का टॉस होना जरूरी है. दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर जर कॅप्टन आले नाहीत आणि जर एखादा कर्णधार उपस्थित राहिला तर त्या कॅप्टनला आपण टॉस विन देणार आहोत. दोन्ही संघ लक्ष ठेवा या गोष्टीकडे. देवा ग्रुप आवरे आणि जय हनुमान खारकोपर, जर कुठला कर्णधार वेळेवरती पोहोचला नाहीये तर त्यांना पॅनलाइज केलं जाईल आणि तर त्यांच्या विपरीत टॉस केला जाणार आहे. आणि दोन्ही संघाचे कर्णधार जर पोहोचले नाहीये तर आयोजक कमिटी निर्णय घेईल आणि ओव्हर्स मध्ये कपात केली जाईल. पहा लवकरात लवकर जर आपण मॅच पाहत असाल आवरे टीम तर कॅप्टन पोहोचा, आणि जर कोणी खेळाडू कॅप्टन आले असतील तर टॉस साठी लगेच आमच्याशी संपर्क साधायचा. आजच्या रात्रीमधील दुसरा सामना जय हनुमान खारकोपर आणि देवा ग्रुप आवरे. हॅलो. याच दरम्यान विंदणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ज्यांनी या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केली, 2 सायकल पुरस्कृत केल्यात, असे दमदार व्यक्तिमत्व शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतं. आम्ही त्यांना देखील विनंती करू, या साहेब आपण देखील मंचावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत.
हॅलो बरोबर 25 मिनिटाचा कालावधी पहिल्या इनिंगसाठी घेतला होता बोरकार टीमने, त्यामुळे सूचना राहिली शिवकर टीमला आपण देखील थोडं सहकार्य करा आणि बरोबर 25 मिनिटामध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. एवन जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 पर्व दुसरं उरण तालुक्यातील मानाची प्रकाश होतातील स्पर्धा आपण सध्या या ठिकाणी एन्जॉय करतो. सुमित शेठ पाटील, संदीप शेठ पाटील एवन जोडीच्या माध्यमातून भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. दमदार आयोजन आणि दमदार नियोजन इथे आपण सध्या पाहत आहे. तर बोरखार आणि एका बाजूला शिवकर या दोन संघामध्ये ही लढत. तर मॅचला सुरुवात होईल आणि 68 रनचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना शिवकर टीमने संदीप पाटील या करतर खेळाडूला आपण पाहिलं आणि सलामीवीर सज्जन आणि त्याच्या बरोबरीने ज्ञानेश्वर सोमनाथ माफी असं सोमनाथ आणि सज्जन हे दोन खेळाडू आज ओपनर म्हणून मैदानाकडे दाखल होताना आपण पाहायला मिळतील. डावाला सुरुवात होईल आजच्या रात्रीमधला हा करतर पहिला सामना. यानंतर होणारा सामना जय हनुमान कारकोपर विपक्ष देवा ग्रुप आवरे, दोन्ही टीमचे कॅप्टन. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंबहुना एखादा सदस्य या मैदानामध्ये आला असेल तर त्यांना नम्रतेची सूचना आहे, पहिला चेंडू पडण्या अगोदर जो संघनायक इथे अवेलेबल राहील त्या टीमला मात्र टॉस विन घोषित केला जाईल. आणि जर दोन्ही कॅप्टन आले नाही आहेत तर मात्र आयोजक निर्णय घेतील, त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. शिस्तबद्ध असं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करूया आणि त्याच वेळेला शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण या स्पर्धेकडे आता बघूया, सामन्याकडे बघूया. सेकंड सत्राला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्गमध्ये शिवकर संघाचा खेळाडू वासुदेव आंग्रे आणि समोर आपण पाहत आहे रन मशीन ऑफ बोरखार टीम सज्जन मोकल हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असेल. अतिशय विध्वंसक आणि स्फोटक खेळाडू पण त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि बघा रेड कलर जर्सी परिधान केला हा संघ, तर एका बाजूला व्हाईट अँड येलो कॉम्बिनेशन तुम्ही पाहता शिवकर टीमला. आणखीन एक मोठा संघ पनवेल तालुक्यातील या दोन टीममध्ये ही लढत पहिल्या ओव्हरसाठी बरोबर बोरखार विलेज एंड करून मात्र हे षटक राहील. आणि पहिल्या षटकामध्ये आलेत वासुदेव आंग्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल कट केला, बॉलला फक्त दिशा दिली गॅपमध्ये, गली आणि थर्डमॅनच्या अगदी मधून गॅप शोधला होता. सेकंडचा कॉल अगदी सहजगत्या 2 धावा घेऊन जातील हे दोन्ही खेळाडू. चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. पहिल्या 2 धावा असं म्हणायला हरकत नाही. अकाउंट ओपन झालं सज्जन मोकलचं, अकाउंट ओपन झालं बोरखार टीमचं. टार्गेट चेस करायचं 68. या मैदानावरती आपण काही दिवसापूर्वी खरं तर शक्तिशेठ माद्रे आणि मंगेशभाई गरत यांच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीगचं आयोजन पाहिलं, तेव्हा अनेक धावा आणि त्या धावांचा पाठलाग देखील होताना आपण पाहिला. टार्गेट जितकं मोठं झालं त्या धावांचा पाठलाग आपण होताना देखील पाहिला. आणि काल परवाच स्पर्धा संपन्न झाली आणि दमदार यशस्वी आयोजन. कालच्या रात्रीमध्ये देखील एक रेकॉर्ड पाहिला. 6 बॉलमध्ये 3 धावा वाचवल्या परेश ठाकूरने. धुतुमचा खेळाडू ऑन साईडला हा फटका डीपमधला फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल. त्याच वेळेला आपण पाहता खरं तर सिंगलला प्राधान्य दिलंय. सोमनाथ देखील एक अतिशय घातक स्फोटक असा खेळाडू, त्याला देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून द्यावी लागेल कारण 68 धावांचा पाठलाग. यस विशाल घरत कॅप्टन पोहोचलेत. मी देवा ग्रुप आवरे संघाचा कॅप्टन त्यांनाही विनंती करतो आपण या मंचावरती. भरपूर फॉर्ममध्ये असणारे दोन्ही संघ आहेत. एक हे तो सेफ आहे असं म्हणतात आणि खरं तर कारकोपर संघाची युनिटी मागील काही स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली आणि आज हा संघ तुम्हाला पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चला आपण टॉस करूया. या ठिकाणी आजच्या रात्रीची दुसरी मॅच 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, 12वा खेळाडू कंपल्सरी राहील. या गोष्टीची लक्षात आपण सूचना ठेवा. आणि चला टॉस करतोय आपण. मंगेशजी घरत विद्यमान उपसरपंच यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. खारकोपर आणि दुसरीकडे देवा आवरे. काटा मागितलाय कॅप्टननं आणि ते काटा आलाय. खारकोपर टीम निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या कर्णधारांना टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जिथे मॅच सुरू आहे आणि करूया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे तुम्हाला आवाज ऐकताय रोशनजी सर. धन्यवाद
विशाल शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. का तर पहिले षटक आणि पॉवर प्लेमध्ये मात्र धावांचा थोडासा ओघ वाढवायचा फलंदाजांना, आणि त्याच वेळा धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावधी पहिल्या काही बॉलमध्ये 5 सोमनाथ आणि त्याच्याबरोबर सज्जन हे 2 खेळाडू, तर एका बाजूला यंग टॅलेंट वासुदेव आंग्रे, अतिशय एनर्जॅटिक असा हा खेळाडू आहे. ज्या टीममध्ये संदीपला आपण पाहिलं, दमदार कामगिरी त्याने पहिल्या सत्रामध्ये केली. यावेळेला इनसाइड आउट, कव्हर्सला बीट करायचं होतं, सॉफ्ट डिसमिसल, फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं आणि अगदी हलक्या हाताने खेळले होते. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालले सोमनाथ. पहिला धक्का. पहिला खेळाडू बाद झाला सोमनाथ, आणि त्यानंतर मैदानाकडे नवीन फलंदाज चाललाय. आणखीन एक विध्वंसक खेळाडू विघ्नेश, त्याला आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. मोठी पार्टनरशिप 2 खेळाडूंना बनवावी लागेल या मॅचमध्ये विजयासाठी. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. स्लाइडली थोडस आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क टाकला बॉल, आणि त्याच्यावरती कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आल्या पावली माघारी परतावा लागेल विघ्नेश या फलंदाजाला. समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बोरकार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली, ते म्हणजे 2 गडी बाद 5. स्टार्ट चांगला मिळाला शिवकर टीमला. ज्ञानेश्वर पाटील सर्वात अनुभवी खेळाडू या संघामध्ये आपण त्यांना पाहत आहे. भरपूर अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. प्रेमला देखील तुम्ही पाहू शकाल, परंतु मैदानाच्या आतमध्ये खरंतर या धावा कशा वाचवल्या जातील हा प्रयत्न होतो शिवकर टीमकडून. त्याच वेळेला आपण पाहताय खरंतर बॅटिंग करताना 68 धावांचा पाठलाग करायचा बोरकर टीमला. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय स्वप्नील मस्कर हा खेळाडू इन नंबर 4. मंचावरती आपण पाहता खरंतर ओमकार पाटील, रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक स्टायलिश खेळाडू. ओमकार पाटीलचे बिग फॅन राकेश चिर्लेकर, त्यांना आपण पाहता स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे नावागावचे जावई आदेश ते देखील सामन्याचा आनंद घेतात. आणि मंगेशभाई शक्तीबाईंचे राईट हँड पोपट देखील सामन्याचा आनंद घेतात. आणि नावागावच्या तर नवीन जावई आहेत रोहन भोईर, ते देखील काही क्षणात दाखल होतील. सर्वजण खरं तर या मंचावरून सामन्याचा आनंद घेत असताना सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. थोडासा राऊंड द विकेट आले, अँगल बनवला, बाहेर काढला बॉलला. पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केलंय. रोहन पाटील बोक्कडीबिरा गावचे एक दमदार खेळाडू पंचाच्या भूमिकेमध्ये. स्पर्लेक पंच आपण पाहता आमचे संदीप पाटील जासई, त्यांना आपण पाहताय. पुन्हा एकदा बॅकअप दॅन, वारंवार तोच अँगल, लाईन खराब होती. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल पंचांनी सलगचा दुसरा बॉल वाईड घोषित केला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती 7, अजूनही 61 बनवायच्यात येणाऱ्या 24 बॉलमध्ये. या षटकामध्ये आलेत गोलंदाजी मार्कमध्ये पंकलेश भगत हा खेळाडू. वन्स अगेन सलग तिसरा वाईड बॉल. आणि याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतं एक उत्कृष्ट मराठी समालोचक निवेदक द्रोणागिरी भूषण जीवनजी डाकी सर बोरखार यांचं देखील आगमन झाले. त्यांचा मी शब्द सुमनानं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यस, आमचे आदरणीय उत्तम मार्गदर्शक निवेदक जीवन डाकी सर यांचं आगमन. वेलकम मंगेशभाई, खरं तर आपलं मनापासून आभार. लॉफ केला गुडघा टेकत ऑन साइडला, वड कॅच, अफलातून एफर्ट्स. संदेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण समोरच्या प्रतिस्पर्धी संघाचा सर्वात घातक खेळाडू सज्जन मोकल त्याचा झेल टिपला, आणि तो देखील अतिशय कठीण झेल होता. रनिंग कॅच टिपली. अजून एक धक्का असेल बोरकार टीमला. खेळाडू बाद झालाय सज्जन मोकल.
मोकलचा विकेट या सामन्यामधला अतिशय महत्त्वाचा निर्णायक क्षण राहील आणि नवीन खेळाडू आता मैदानाकडे चाललेत. 40+ मास्टर रोशनजी डाकी याच मैदानावरती त्यांनी इतिहास घडवला होता. प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 17 धावांचा पाठलाग त्याने करून दाखवला होता आणि इथे देखील आता दमकम त्यांना दाखवावं लागेल. या मॅचमध्ये क्षमता आहे त्यांच्याकडे, चांगली बॅटिंग ते करू शकतात आणि ती करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आणि त्याबरोबर या षटकामध्ये पंकलेश भगत हा खेळाडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फटका डीप मध्ये फिल्डर संदीप, क्या बात आहे. मागचा झेल संदेशने टिपला आणि आता इथे संदीपने 2 धावत आणि दोघांनी चांगली कामगिरी केली. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल मैदानाच्या बाहेर रोशन डाकी या फलंदाजांना. अजून एक विकेट. खरं तर पहिले 3 बॉल सलग 3 वाईड आणि त्यानंतर सलग 2 बॉल होते 2 विकेट, ज्यामध्ये सज्जन मोकलचा विकेट मिळाला आणि त्यानंतर रोशन डाकी अतिशय मोठे विकेट होते. गोल्डन विकेट मात्र फिल्डिंग करणाऱ्या शिवकर टीमला मिळाले. पहिला झेल संदेशने टिपला होता बरोबर ब्लॅक स्क्रीन समोर धावत रनिंग कॅच आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिला कदर संदीप यांना. हॅलो, याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख अतिथी रोशनजी डाके साहेब यांना देखील मी विनंती करू आपण थोड्या वेळामध्ये जरूर आपल्या मंचावरती या. विकेट मिळाला ऑन हॅट्रिक पंकलेश. इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. ॲड अँड ॲक कोऑर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं, त्यामुळे प्रॉपर कनेक्ट करता आलं नाही बॉलला. शफल झाले होते विथ द टर्न अगेन्स्ट द टर्न. हा फटका सजवायचा होता फलंदाजाला. फलंदाज आहेत त्या ठिकाणी नवीन आलेले खेळाडू वेदांत डाकी 6व्या क्रमांकाचा खेळाडू. स्वप्नील मस्कर आणि वेदांतला एक पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. दबाव थोडासा वाढत चालला बॅटिंग करणाऱ्या बोरखार संघावरती. 60 धावा अजूनही बनवायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. आणि इथे स्विंग आणि मिस, चांगली लाईन, चांगला टप्पा पकडला. पहिले 3 बॉल सलग वाईट टाकल्यानंतर अनेक खेळाडूंनी त्याला थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर 2 सलग विकेट आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट, अजून एक डॉट, 4 डॉट बॉल पाहायला मिळाली या इनिंगमध्ये, या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल, मागचा पाय वाकवत ऑन साईडला अगदी फुलटॉसला फुल टोल वसूल करणारा हा फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटच्या बाहेर. सीमा पार, मच निडेड सिक्सर. वॉट शॉट, अतिशय चांगला फटका पाहिला का तर अगदी लो फुलटॉस बॉल होता. पुढे आले, मागचा पाय वाकवत स्वीप फटका खेळले आणि बरोबर मिड विकेटला हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. षटकार, 6 धाबा आल्या आणि आता समीकरण असेल येणारे काही बॉल विजयासाठी तब्बल 19 चेंडू आय थिंक आणि 54 धाबा असं हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. अजूनही विजयासाठी 19 बॉल आणि 54 धाबा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट. रिव्हर्सचा प्रयत्न झालाय, लाऊड अपील होताना आपण पाहिली आणि इथे आपण पाहिला खेळाडू सुरक्षित असेल परंतु शेवटचा बॉल डॉट आहे. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 9, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 5. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 4 गडी बाद 14, तर येणारे बॉल 18 आणि विजयासाठी बोरखार टीमला बनवायच्या तब्बल 54 धाबा. 18-54चं समीकरण या मॅचमध्ये आलं. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. शिवकर टीमला विनंती राहील ओव्हर रेट तुम्ही थोडंसं मेंटेन करा, कारण आता आजची रात्र, काल पहिली रात्र होती, उद्घाटन होता, त्यामुळे आम्ही नक्कीच थोडासा शेड्यूल डिले झाला होता, पण आज अगदी वेळेवरती आजचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे प्लीज सर्व संघांना सूचना राहील, अधिकचा वेळ आपण न घेता थोडासा वेळ आमच्या आयोजकांचा वाचवा. सेकंड मॅचला देखील खारकोपर आवरे हे दोन्ही संघ आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. पुढची लढत देखील तितकीच रोमहर्षक पाहायला मिळेल. आज खरं तर बरेचसे ताकदवर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये तिसरा सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. आजच्या खरं तर रात्रीमधला तिसरा सामना असेल दादरपाडा विपक्ष सावरकार. एका बाजूला असेल खरं तर निशांत, त्याच वेळेला आपण पाहता एका निशांत 11 दादरपाडा आणि त्याच एका बाजूला असेल सावरकर 11 सावरकार. चौथा सामना असेल 11 स्टार तारा विपक्ष धाकटी जुई. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आज दुसरी रात्र, कालच्या रात्रीमध्ये सुपर 5ला पहिला संघ पोहोचलाय. दुतुम, भैरवनाथ दुतुम, परेश ठाकूर
यांचा संघ, जतीन ठाकूर यांचा संघ टॉप 5 मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलेत या ठिकाणी साईनाथ भगत. पहिला बॉल वाईड बॉलने सुरुवात केली आहे. 18 चेंडूमध्ये आता 53 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. स्वप्नील मस्कर यांनी अनेक वेळा आपण पाहिला संघ जेव्हा अडचणीमध्ये असताना चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून त्याने भूमिका साकारली आहे. त्यामुळे आज या क्रीडांगणात त्याला देखील वेगळी छाप मैदानामध्ये सोडावी लागेल. यॉर्कर टाकला, खोदून काढला बॉलला, बॅक टू द बॉलर. इथे रन असणार आहे. आणखीन एक डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट बॉल आणि आता 17 बॉलमध्ये 53 असं हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण मैदानामध्ये स्वप्नील उभा आहे, त्याच्या बरोबरीने वेदांत उभा आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. यावेळेला थोडंसं आपण पहिला पुढे आले होते. खरं तर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कटरचा वापर केला गोलंदाजाने. सातत्याने कटर बॉल टाकतात त्या ठिकाणी शिवकर संघाचे खेळाडू. त्यामुळे अनेक वेळा आपण पहिला फलंदाजांना देखील अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण आजकालच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे ते गोलंदाज नेहमी प्रभावित राहिलेत आणि हाच व्हेरिएशन तुम्ही या गोलंदाजाकडून पाहताय. कटर टाकला होता, पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस खोला टाकला बॉल, पायात टाकलेला हा चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू, भरधाव वेगाने बॉल निघाला. विकेट किपर ज्ञानेश्वर पाटील यांच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू आपण पाहताय. साईनाथ भगत आणखीन एक मोठं नाव अष्टपैलू खेळाडू या संघाचा, त्याला आपण पाहताय या षटकामध्ये वेगावरती स्वार होत असताना. तिसरं षटक, दबाव पूर्णपणे आता बोरखार या टीमवरती पुढे आले होते. दबाव डॉट बॉलचा वाढलाय आणि काउंटर अटॅकचा प्रयत्न होता आणि यामध्ये देखील अपयश स्वप्नील मस्कर यांच्या वाट्याला. अजून एक निर्धाव चेंडू, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं परंतु बॅकफ्लिपला खाली आणण्या अगोदर बॉल झपकन निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग ॲक्शन, वेग चांगला आहे आणि टप्पा देखील अतिशय योग्य आपण पाहिला साईनाथ भगत यांचा. नेक्स्ट बॉल यावेळेला ओव्हर पिच होता परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉल वॅकेंट एरियामध्ये पडलाय. डीपेस्ट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून फिल्डर येतील तत्वर मात्र बॉल अगदी सेफली 30 सर्कलच्या आतमध्ये विसावला, ज्या ठिकाणी सिंगल रन या बॉलवरती मिळाली. धावा आणि चेंडूमधलं अंतर हे प्रचंड वाढत चाललं. 13 मध्ये 52 असं हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. अंतिम 13 बॉल आणि विजयासाठी तब्बल 52 धावा. टार्गेट जड झालंय. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार मारावा लागेल. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. याही वेळेला गुडगाव वाकवत स्लॉक स्लिपचा प्रयत्न होता, खराब फिल्डिंग हाई झाली आहे. सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही खेळाडू आणि 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले. ओव्हर थ्रो झाला. बॅकअपसाठी खेळाडू आहेत. आता 12:50चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. पर ओव्हर 25.00. चला पाणी घेऊन जा दोन्ही 12वे खेळाडू. ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 षटकाचा खेळ संपला. 12:50चं समीकरण. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे आकाश यांच्या माध्यमातून. .50चं समीकरण आता मॅचमध्ये आलंय. मुठभर मावळ्यांना हाताचे धरून ज्यांनी खरं तर स्वराज्याची निर्मिती केली ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. आपलं दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्यांचं संगीत तुम्ही इथे ऐकताय. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज प्रेम गायकवाड, अष्टपैलू खेळाडू. कदरमबादा प्रेम या षटकामध्ये आले. प्रेमचं स्वागत केलं षटकाराने, लॉफ केलाय, संयम भरपूर दाखवला मागच्या ओव्हरमध्ये. आता 11 बॉल, विजयासाठी तब्बल 44 समीकरण.
वरती षटकाराला पर ओव्हर 25.00 हा रिक्वायर रन रेट होता आणि इथे मात्र षटकाराने स्वागत करत मला 11 चेंडूमध्ये 44. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. तुम्हाला इम्पॉसिबलला पॉसिबल करायचं असेल तुम्हाला जिद्द आणि चिकाटी या सामन्यामध्ये दाखवावी लागेल. पुन्हा एकदा वेगवान तेसरा बॉल, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. थोडीशी दुखापत झाली आय थिंक. बघा सर्व खेळाडू त्यांना सहकार्य करा. वेगाने मात्र बॉल टाकला होता आणि त्याचवेळी आपण पहिला पायाचा भेद घेत असताना हा बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न होता, कदा ऑन द राईस हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑन पूल मारायचा होता, परंतु इथे कोणत्याही प्रकारचा मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. मागचा बॉल स्लॉटमध्ये होता, त्याच्यावरती मात्र चांगलं टायमिंग आणि त्यानंतर थोडासा बॉल कटरचा वापर केला आणि शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू, 12 खेळाडू पोहोचलेल्या मैदानामध्ये. पाणी घ्या स्वप्नील मस्कर. 10 बॉल 44. सुरुवातीपासून किमान 10-12च्या सरासरीने जर का धावा आल्या असता तर हा सामना सोपा झाला असता. पण तो पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 5 धावा आणि ज्या ओव्हरमध्ये गमावलेल्या 2 विकेट, सोमनाथ आणि विघ्नेश हे 2 खेळाडू बाद झाले आणि त्यानंतर सज्जन आणि रोशन डाकी यांचे 2 विकेट सेकंड ओव्हरमध्ये मिळाले. त्याचा दबाव फक्त हलक्या हाताने दिशा दिली. बॉल स्क्वेअर लेगमध्ये चाललाय, सिंगल घेतले. वेदांत लाव्या स्ट्राईक. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 9 विजयासाठी तब्बल 43 धावा 43 रन बनवायच्यात. अजूनही या मॅचमध्ये बॅटिंग करताना बोरकार टीमला अशक्य असं खरं तर आव्हान आहे आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. क्रिकेटमध्ये जर का तुम्ही प्रयत्न केले किंबहुना प्रयत्न जर का तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल तर नक्की तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न करत तुम्हाला राहावं लागेल. 9 बॉल 43 समीकरण. तेसरा बॉल हलकीशी कडा घेत कॅच इट कॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय बोरका टीमला. खेळाडू बाद झालाय वेदांत डाकी. अजून एक विकेट त्या ठिकाणी मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता 8 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 43 धावा असं हे समीकरण. 7 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल बोरकार टीमला, कारण हे कॅल्क्युलेशन आता तुम्हाला माइंडमध्ये सेट ठेवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. आणि नवीन खेळाडू आता मैदानाकडे चाललाय शुभम डाकी. डाव्या हाताने तो गोलंदाजी करतो, उजव्या हाताने तो फलंदाजी करतो. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. शुभम डाकी ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉलर. पूर्णपणे निष्प्रभ ठरली बॅटिंग ऑर्डर बोरकार संघाची शिवकर संघाच्या गोलंदाजांसमोर. आणि बघा वैशिष्ट्य काय या इनिंगमध्ये, तर 4 फ्रेश बॉलर त्या ठिकाणी वापरले. प्रत्येक षटकासाठी फ्रेश बॉलर पाहिला. पहिलं षटक वासुदेव आंग्रे, सेकंड ओव्हर आपण पाहिला पंकलेश भगत आणि त्यानंतर तिसरं षटक साईनाथ भगत. चौथं षटक प्रेम गायकवाड आलेत. रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि इथे कधी बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला रन नाहीये. फक्त आणि फक्त मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली कारण 6 मध्ये बनवायच्या जवळजवळ 43 धावा. परंतु विनंती राहील पुढच्या मॅचसाठी आवरे आणि बोरका खरंतर मापियासाबी खारकोपर दोन्ही टीम रेडी राहा. पुढचा सामना हा सामना जसा संपेल आपण तात्काळ मैदानात ताबा घ्यायचा आहे. सुप्रसिद्ध उद्योजक साईश ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आमचे मित्र राहुल गरत यांच्या ठिकाणी आगमन. यस वेलकम. तुम्हाला कोणत्या इव्हेंटला तर ट्रॅव्हलर बस हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा राहुल यांच्यासाठी. आणि नक्कीच आणि अपडाऊन ची सेवा त्यांच्याकडे जास्त आहे. कलाकारांना ते अपडाऊन नेहमी करत असत. राहुल यांचे आगमन वेलकम. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं नाव त्यांचं राहिलं. आता गरुडा बैलाचे मालक सुप्रसिद्ध गरुडा बैल, वाऱ्याच्या वेगाने पळणारा बैल, त्यांचे मालक संदीप पाटील. पहिलाच बॉल स्वीट साऊंड टक आवाजाला बॉल निघाला. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना देर आहे दुरुस्त आहे षटकार.
चांगलं टायमिंग, 6 धावा पहिल्याच फटक्यावरती आल्या. पराभवाचं मार्जिन कमी करणारा फटका बॅकफुटला आले तर पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह सिंगल आली. फक्त एंड बदलतील दोन्ही खेळाडू, कारण या धावा तितक्या महत्त्वाच्या नाही आहेत बोरकर टीमसाठी. जर सामना अगदी क्लोज झाला असता तर एक एक रन महत्त्वाची राहिली असती, परंतु इथे मोठं मार्जिन आहे चेंडू आणि धावांमधलं, त्यामुळे हा सामना थोडासा एकतर्फा पण होताना पाहत आहे. पराभवाचं अंतर कमी करणारे फटके अजूनही विजयासाठी तब्बल 36 बनवायच्या 4 बॉलमध्ये. समोर शुभम डाकी सोडला बॉलला, त्याने लाईन रीड केली आणि नक्कीच थोडेसे बाहेर निघाले. बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या पण जर पाहिली अजूनही 35-4 मध्ये समीकरण आहे. 1 साइडेड मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 5, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 9, तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 4 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या 7, म्हणजे सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या. त्याचं प्रेशर आता लास्ट ओव्हरमध्ये आले. शुभम डाके देखील चांगली बॅटिंग करू शकतोय आणि काय एफर्ट्स लावलेत, क्या बात आहे. संदेश पाटील आहे त्या ठिकाणी उंच असा हा खरं तर खेळाडू, त्याने बॉलला थांबवलंय आणि त्या ठिकाणी सिंगल रन घेतली. सिंगल रन या बॉलवरती मिळाली. यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे डाऊन द लेग. यस, बाय 1 गेट 1 फ्री. या धावांना तितकं महत्त्व राहिलेलं नाहीये, कारण 6 मध्ये 43 समीकरण आहे, त्यामुळे या धावांना आता फारसं महत्त्व राहिलेलं नाहीये. परंतु नक्कीच तुम्ही मार्जिन कमी करू शकता आणि तो प्रयत्न आता स्वप्नीलला करावा लागेल. आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची एक नामी संधी आहे. टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद झाले. सज्जन मोकलकडून भरपूर अपेक्षा होत्या, तोही बाद झाला. त्याचा चांगला झेल टिपला होता संदेशने, त्याचा फटका चांगला होता, पण तो झेल तितकी सुंदर पाहायला मिळाली. त्यामुळे आता थोडासा सामना पण जर पाहिला एकतर्फा होत चाललाय. एवन जोडी सुमितदादा पाटील, संदीप शेठ पाटील पुरस्कृत आपण हे आयोजन पाहता आणि खरं तर आमचे मित्र सोमनाथ पाई, त्यांचे सर्व सहकारी हेमंतजी गरत, रोहित गरत, दोन्ही रोहित गरत आहेत आणि संपूर्ण त्यांचे सहकारी फ्रीडम 11 ग्रुप व मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई, ग्रामस्थ मंडळ धाकटी जुई यांचं विशेष योगदान आपण या स्पर्धेला पाहत आहे. आणि आमचे स्कोरर कांचन पालकर खरं तर केव्हाचे उपसरपंच आम्ही त्या दिवशी सांगितलंय, त्यांचा ग्रामपंचायत लक्ष आहे की नाही हा प्रश्न पडला. आता कधी येणाऱ्या निवडणुकीमध्ये इकडे तुम्ही उभे राहा या विभागामध्ये. शक्तीबाईला आपण निवडून आणायचं. यस, चला आता दोन्ही टीम खारकोपर आणि एका बाजूला असेल आवरे. प्रतीक लगेच सज्ज आपण या मॅचसाठी. लवकरच होळी चषक डे क्रिकेट तुम्हाला खारकोपरमध्ये पाहायला मिळेल. बंटी शेट घरात आणि चला खेळाडू एकमेकाला हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर या सामन्याचा संदीप पाटील, मिस्टर चांग्या. या संदीप पाटील सामनावीर, या आपण त्याला खरं तर निक नेमने जास्त ओळखतात, तर संदीप ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल राहुल घरत यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर हे पारितोषिक देऊया. कमालीची बॅटिंग केली आणि हा सामना जिंकलाय. प्रणय 11 तिरंगा शिवकर या संघाने पहिली मॅच जिंकले, बोरखा टीमला पराभूत केलं. दमदार परफॉर्मन्स राहिला पहिल्या मॅच मध्ये. एक मोठा विजय